सन्मान करायचा आहे। आज दिवसभरामध्ये या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून नाश्ता उपलब्ध झाला असे सन्माननीय आदरणीय दीपक शेवडे साहेबांचा सत्कार केला जातोय। आमच्या मुख्य VIP डाईजवर सुहास कदम साहेबांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा। बाई छुपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मानित केलं जातं। त्या सत्काराचा आदरपूर्वक सन्मान करायचा। थँक्यू सो मच। आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकरणापासून दोस्ती चषकामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे दादा। आगतम स्वागतम सुस्वागतम। विशालजी शेवडे साहेबांचा देखील सत्कार केला जाईल अनिल धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते। तर या सत्काराचा आदरपूर्वक सन्मान करायचा। बाई छुपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं। तर या सत्काराचा आदरपूर्वक सन्मान करायचा। आगतम स्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण दोस्ती चषक आणि दोस्ती इलवन उपवले कदमवाडीच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच चेतन पाटील या लवकर। चला मॅचला सुरुवात होते। दरम्यान स्पर्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये येऊन पोहोचले मित्रांनो आणि एक जबरदस्त असा भव्य दिव्य सोहळा वर्णामुर्णा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मित्रांनो 32 शिराळा तालुक्याचं हे क्रिकेट आणि नक्कीच पावसाळी क्रिकेट म्हटलं की मित्रांनो प्रत्येक जण बॅट सजवतो, आपले शूज टी शर्ट असेल जर्सीज असतील त्यानंतर बरमुडा असेल प्रत्येक जण शोधतो कपाटातून बाहेर काढतो आणि मैदानाच्या दिशेने पावसामध्ये खेळायची मजा काही और आहे। इथे मात्र लॉप केलाय काऊ कॉर्नरला इथे फटका जरूर सजवलाय। यानंतर मात्र येतोय डावखुरा हा क्षेत्ररक्षक एका हाताने मात्र चेंडू अडवतोय। हे मॅच मित्रांनो 3 ओव्हरची असेल। दोन्ही कॅप्टन्सने याची नोंद घ्यायची आहे, याची दखल घ्यायची आहे आणि जवळजवळ घड्याळामध्ये जर पाहिले तर 5:49 मिनिटाचा अवधी झालाय। यानंतर मात्र आपला सेमी फायनल खेळवायचे तदनंतर फायनल आणि तदनंतर मागतं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम। तुम्ही सर्वांनी ट्रॉफीवरती नजरा ठेवल्या ज्याच्यासाठी वाट पाहिली आहे तो क्षण जवळ येऊन पोहोचलाय आणि नंतर मात्र आपल्याला या स्पर्धेचा चॅम्पियन खऱ्या अर्थाने मिळून जाईल। जवळजवळ 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते आणि ॲक्रेलिकची जवळजवळ T20 वर्ल्ड कपची ही ट्रॉफी आहे तिचं थोडंसं गोड आठवण येऊन देणारी ही ट्रॉफी आपण पाहतोय महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आमच्या उजव्या हाताला। या ट्रॉफीसाठी अट्टास केलाय, या ट्रॉफीसाठी संडेचा दिवस घालवलाय, फाईट केली आहे, रणधुमाळी रंगली आहे। करमाळे विपक्ष पाडळीवाडी आणि पाडळीवाडीने जर पाहिलं मित्रांनो तर कदमवाडी संघाला या स्पर्धेतून बाहेर पाठवलाय। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हाय हँडसम लॉंग अँड हँडसम येतोय खणखणीत षटकार फरार चेंडू फरार 6 धावांसाठी। धावफलकावरती आता मात्र इथे गती प्राप्त झाली, सुसाट निघाली आहे। करमाळा एक्सप्रेस तेज तर्रार निघाले या षटकाराने थोडीशी गती प्राप्त झाली, धावफलकाला आकार देखील आलाय। 12 धावा आतापर्यंत अर्जित झाल्यात। पहिली ओव्हर जर पाहिलं तर रोहनने पहिलं षटक हाताळलंय, फक्त 6 धावा खर्चिक केल्या। तदनंतर मात्र साहिल येतोय, साहिलचं स्वागत केलंय। साहिल जी आई है क्रिकेट के इस अखाड़े में आपका स्वागत है। बॉल क्रमांक 2 ओहो सुरेख चेंडू बॉडीचा वेध घेणारा चेंडू तेज तर्रार चेंडू इथे मात्र बॅटच्या स्टिकरला चेंडू लागलाय। बराच काळ ऑफ साईडला चेंडू हवेत उभा राहिलाय। छोटीशी हलकीशी चुकी झाली आहे परंतु ही चुकी मोठी असेल का पाहायला मजा येईल। येणाऱ्या उर्वरित चेंडूंवरती या मोठ्या खेळाडूचा रंग कशा प्रकारे उधळतोय या खेळाडूची खेळी पाहायला मिळेल मित्रांनो। ज्या वेळेस कॅचेस सुटतात त्या वेळेस मात्र खेळाडू कॉन्फिडन्स त्याचा धुनवतो आणि त्याचे रंग उधळायला सुरुवात करतो। या आधीच्या मॅचचा हिरो मित्रांनो सर्वांच्या आवडीचं व्यक्तिमत्व 32 तालुक्याचं क्रिकेट ज्यानं गाजवलंय
सोशल मीडिया मॅन म्हणून चेतन पाटील सरांची ओळख आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावी चाललाय. यस, इथे मात्र हाय हँडसम यश स्टाईल ब्रँडेड फटका येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय खणखणीत षटकार. लॉंग अँड हँडसम मिळालाय मौका, दिलाय टोका. सरळ 6 धावा. या 6 धाव्यांनी इथे मात्र धाव फलक परत एकदा गती प्राप्त करते. 19 आकडा धाव फलकाने गाठलाय. यस, मी विनंती करतो चेतन गावंड सरांना आपल्या शुभ हस्ते चेतन दादांचा सत्कार करायचा आहे. एक ऑलराऊंडर मॅन ऑफ द मॅच देऊन पुरस्कार करायचा आहे. एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे ऑलराऊंडर. यस, या दोन्ही आमच्या या स्पर्धेचे कॉमेंटेटर चेतन सर आणि नक्कीच पंच विनोदजी भगत सर खूप मोठी व्यक्ती आहेत मित्रांनो. तुमच्या या 32 शहराच्या क्रिकेटवरती अतोनात सहयोग मिळाले वारंवार आणि प्रेम आहे तुमचं सर्वांचं यांच्यावरती. त्यांच्या शुभ हस्ते या मोठ्या खेळाडूचा गुणगौरव करण्यात येतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चेतन सर. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट 32 शहराचं पोहोचवण्याचं काम हा खेळाडू करत असतो. घनसोली नगरी मधून बिलॉंग करणारा खेळाडू. वेल प्लेड चेतन सर. या दरम्यान इथे मात्र मॅचची हलकीशी कट घेतली. 1 धाव वर्जित केली गेली आहे. कौतुक करावं लागेल. सुंदर अशा चित्रफित देखील या स्पर्धेच्या कैद केल्या जात आहेत. ही स्पर्धा वेगळी आगळी आहे मित्रांनो. रबर बॉल पावसाळी क्रिकेट म्हटलं की नक्कीच प्रत्येकाला हवीशी वाटणारी ही स्पर्धा, हवं असं वाटणारं क्रिकेट. वेल प्लेड चेतन सर. नेक्स्ट इनिंग साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच आपली सदाबहार खेळी आपल्याला खेळता यावी आणि आम्हाला त्याचा उपयोग घेता यावा. वेल प्लेड, अभिनंदन. आणि मित्र आहेत जरूर राज सर असतील, महादेव सर असतील, खूप चांगले असे मित्र आहेत. इथे मात्र चुकी झाले, चुकीला माफी नाहीये. चेंडू चकवा देतोय क्षेत्ररक्षकाला, फरार होतोय आउट ऑफ दी पार्क. इथे मात्र 4 धावा अर्जित झाल्यात. म्हणजे आता जिथे चौकार षटकार यायला सुरुवात झाले म्हटल्यानंतर इथे मात्र आता मॅच गरम होणार. फाईन लेगला जरूर प्रोटेक्शन होतं परंतु चुकी झाली. 1-2 पाऊल पुढे आलाय, चेंडू मध्ये पडलाय आणि दिशा बदलले चेंडूनी. सरळ 4 धावांसाठी 26 धावा धाव फलकावरती अर्जित झाल्यात. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहेत. करमाळे संघाची बॅटिंग मित्रांनो कडक आहे. या लीग मध्ये आपण जो पाहतोय यश आणि वैभव दोन्ही खेळाडू आग भोगताना सकाळपासून आपण पाहतोय. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेला मात्र या खेळाडूंनी उचलून धरलंय. मी म्हणेन चांगल्या प्रकारचे खेळाडू तुमच्या 32 शहर तालुक्यामध्ये आहेत, पश्चिम महाराष्ट्राच्या या मातीमध्ये. आणि मगाशी देखील आपल्या या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगची कमिटी आली होती आणि त्यांनी देखील पाहिलंय की खरोखर या मातीमधून जसे कोळशाच्या खाणीमध्ये हिरे सापडावेत तसे मात्र या मातीमधून खेळाडू घडतायत. आणि नक्कीच या त्यांच्या लीग साठी देखील आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमधून खेळाडू जावेत अशी संपूर्ण खेळाडूंची रसिकांची विनंती आहे, आशा आहे. मित्रांनो तुमचा सदाबहार खेळ त्या मोठ्या पटलावरती दाखवायचा आहे. जवळजवळ करोडो रुपयांचं बक्षीस असणारी स्पर्धा. नेक्स्ट बॉल स्लोअर पद्धतीचा चेंडू चढू टाकलाय परंतु इथे मात्र बॅट्समन सेट आहे. आणि सेट बॅट्समन जेव्हा मैदानामध्ये असतो ना मित्रांनो तो प्रेशर पहा इथे दिसून येतोय. इथे मात्र गच्चाळ अशी फिल्डिंग मध्ये इथे मात्र बहाल करतायत, गिफ्टेड करतायत ऑपोजिशनला धावा. चुकी झाले. 3 धावा अर्जित केल्या. जिथे 1 धाव हवी होती तिथे मात्र 2 धावा बहाल केल्यात आणि जमेची बाजू राहिले. करमाळे संघाचं गुड रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो. अजून देखील पहिली विकेट बहाल केली नाहीये. पाडळवाडी संघ जरूर कमालीचा संघ आहे. या आधीच्या मॅच मध्ये देखील स्वतः आयोजक उपवळे कदमवाडी महादेव सरांचा संघ मित्रांनो काय जबरदस्त त्या मॅच मध्ये खेळी पाहायला मिळाली. हो बोट फिरवली चेंडूवरती, पाहिलंय, वेट केलंय, काऊ कॉर्नरला आग लावली गेली जाते. सिंहाची दहाड, फोडला पहाड, छत्रपतींचा छावा, पाडळवाडीचा छावा. या 6 धावा, या 6 धाव्यांनी स्कोर धावसंख्येला आग लावली गेली मित्रांनो. धावसंख्या उसळी मारते. 35च्या घरात जाऊन पोचले धाव फलक. म्हणजे अजूनही पहिली विकेट आली नाहीये आणि पाडळवाडी संघासाठी ही थोडी कमकुवत बाजू राहिली आहे. इथे पहिली विकेट आली नंतर मात्र हलकीशी विंडो उघडली जाईल. जिथे पडझड चालू झाली तिथे मात्र बाय 1 गेट 1 फ्री आपण पाहतो क्रिकेटमध्ये मित्रांनो. एक विकेट आली ना बॅक टू बॅक दुसरी विकेट येत असते. हे सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहत असतो.
परंतु इथे पहिली विकेटच्या शोधात आहे. पाळेवाडी संघ इथे एक विकेट पहिली मिळवतील का पाहावं लागेल. तोपर्यंत उशीर व्हायला नको असं म्हणजे झालं, कारण धाव फलकावरती नजर मारली डोकावलं तर सर 35 धावा. विकेट आली आहे का? 35 धावा ऑन स्कोर कार्ड. पंचांचा निर्णय आल्यानंतर 7 बाऱ्यावरती नोंद केली जाईल सर. विकेट नाहीये सर, आहे का विकेट? पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि हितगुज करतील पंच. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर टाकू नका मित्रांनो, योग्य निर्णय दिला जाईल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण की या स्पर्धा मित्रांनो तुमच्या असोसिएशनची ही स्पर्धा आहे, नियमामध्ये बांधलेली स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी पंच कोणाच्या बाजूने निकाल देणार नाहीयेत, यात तीळ मात्र शंका नाहीये. आलेल्या नियमाचं आपल्याला स्वागत करायचं आहे. विनोद सर या थर्ड अंपायरच्या भूमिकेत. यस, थर्ड अंपायरचा डिसिजन येत आहे, विकेट आहे मित्रांनो. यस, आउट्स डिसिजन येते मित्रांनो. पंचांनी सांगितलंय थर्ड अंपायरच्या भूमिकेत विनोदजी भगत सर आहेत आणि निर्णय दिला गेलाय आणि निर्णयाचे स्वागत करायचंय मित्रांनो. चला, आणि ज्याची वाट पाहिली जात होती, पहिली विकेट जरूर आली आहे. स्टंपिंग रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट आली आहे सर, मोठी विकेट मिळाली आहे. इथे मात्र फलंदाजाला विश्वास बसत नव्हता, परंतु इथे थर्ड अंपायरची मित्रांनो साथ घेतली गेली आणि इथे चेक केल्यानंतर सांगितलंय की यस इथे मात्र विकेट आहे. च्या आकड्यावरती पहिली विकेट आली आहे आणि ज्याच्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केले गेले होते ते प्रयत्न सफल झाले आहेत. कशी एवढ्या पण विकेट आली आहे. सुरुवात झाली, पहिला हादरा बसलाय संघाला. चला, ती गाई थोडीशी बाहेर घ्यायची आहे, गाई थोडीशी साईडून घ्यायची मित्रांनो. चला, मॅचला सुरुवात होते. क्रिकेटच्या दिशेने जाऊया, क्रिकेटच्या आखाड्याकडे नजर वळूया. इथे मात्र चेंडू पडलाय, थोडासा चेंडू खाली राहिलाय. इथे मात्र थ्रोची संधी होती, नामी संधी होती यष्ट्या उद्ध्वस्त करायची. इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, आणि मी म्हणेन इथे मात्र करमाळे संघासाठी तात्पुरतं काहीतरी बिघडताना. चला, थोडीशी घाई करा मित्रांनो, शेवटच्या ओव्हरमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळत असतात. स्लॉग ओव्हर आहे, शेवटचा हाणामारीचा षटक आहे. समीकरण या ओव्हरमध्ये सेट करायचंय. आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती अर्जित झाल्यात. जिंकण्यासाठी समीकरण सेट करायचं आहे. मनुसाठी पी पडझड होते, धावपळ होते, गडबड होते. नवीन बॅटर आपण पाहतो, इनेट क्रमांक 4 ला शिवकुमार येतोय आणि एक चांगले गुणलेखक म्हणून ज्यांची देखील ओळख आहे करमाळे संघामध्ये. शिवकुमार म्हणून आहे हा व्यक्तिमत्व, यांची ओळख आहे. चांगल्या प्रकारचे गुणलेखक, आकडे तज्ञ जे आहेत ते शिवकुमार. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो स्क्रीनवरती आणि स्ट्राईकला आपण पाहतो यश अजून देखील मैदानामध्ये तळ ठोकून आहे. एक सेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रयत्न जरूर केले तो, हो सुरेख रोनाल्डो स्टाईल, फुटबॉल स्टाईल चेंडू अडवलाय. जर्सी देखील तशीच दिसते, शूज देखील आणि बरमुडा देखील तसाच आहे. फुटबॉलची आठवण झाली मित्रांनो आणि अडवलाय बॉल. म्हणजे जवळजवळ इथे 3 धावा जरूर सेव्ह केल्यात. 2 धावा माफ करा जरूर सेव्ह केल्यात. या खेळाडूने कौतुक करावं लागेल. परत एकदा यश एक सेड बॅट्समन आहे मित्रांनो आणि हा चेंडू यश साठी. यश सज्ज, हो इथे देखील पंचांकडे पाहिले तर नो बॉल येतोय. म्हणजे इथे गरिबी मी आटा गेला सर. काय जबरदस्त सेट बॅट्समॅनचा हा आकार माजवला या बॅटरने. सेट बॅट्समॅन शेवटपर्यंत का मैदानात असावा याचं उदाहरण मित्रांनो पेश करतो यश. आणि सेट बॅट्समन जर शेवटपर्यंत जर असेल स्लॉग ओव्हर मध्ये तर मित्रांनो धाव फलक पुढे कायम सरसवत असतं. त्या दरम्यानचा मोठा ब्लास्ट आलाय आणि इथे फ्रीची देखील संधी आहे. विमरचा चेंडू होता, 6 धावांसाठी एक साईडला चेंडू खेळलाय. मुक्त खेळाची संधी आहे, इथे देखील परत दंडित केलाय. नो, म्हणजे इथे फ्री हिट कायम आहे सर. इथे फक्त रनआउट ग्राह्य धरला जाईल. इथे मात्र यश सफल झालाय. यशची खेळी संपुष्टात आली आहे. OUT आउट. इथे मात्र फलंदाज आता जो सेट बॅट्समन होता त्याच्याकडे एक क्षमता होती मित्रांनो, मी म्हणे ज्याच्याकडे कुवत होती मोठ्या फटक्यांची, तो फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात
तंबूच्या दिशेने निघून जातोय. 47 ऑन स्कोर कार्ड मित्रांनो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन बॅट्समन मनोज. स्ट्राईकला पाहतोय आपण मनोज याला. .47 ऑन 3 लॉस ऑफ द विकेट. पाडळीवाडी संघ जर विचार केला तर नक्कीच धाव ह्या ज्या कुठल्या गेल्या धावा ज्या खर्ची केल्यात चेसेबल टार्गेट आहे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. घड्याळामध्ये जर पाहिलं तर 6 वाजून गेले. 6 वाजून 2 मिनिटं. चला थोडीशी घाई करा. चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो. कारण की फायनल अंधाराच्या आतमध्ये आपल्याला इथे बक्षीस वितरण देखील सोहळा पार पडला तर मुंबईच्या उपनगरांमध्ये खेळाडूंना जायचंय. आपापल्या घरी जायला थोडस सोयीचं पडेल. त्यामुळे थोडीशी घाई करा मित्रांनो. शेवटचा बॉल बाकी आहे मित्रांनो. घाई करा प्लीज. शेवटच्या बॉल साठी उशीर लावू नका मित्रांनो. सहकार्य करा. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. नवीन बॅट्समन. ओहो बॅडमिंटन स्टाईलने फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पाठी येतोय. इथे परत ओहो सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालंय. विकेटचं शेवटच्या बॉलवरती पतन झालंय. रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. समीकरण सेट झालंय. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 49 धावांची गरज मित्रांनो. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. या बाहेर लवकर मैदानाच्या आतमध्ये. 6 वाजून जवळजवळ 3 मिनिटे झालेत. या नेक्स्ट मॅच याच्यामध्ये जो संघ जिंकेल येस अनेक या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल त्यांची मॅच खिरवडे 11 सोबत असणार आहे. दोन्ही कॅप्टन्स खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षणाची विवरचना लावून घ्यायची आहे मित्रांनो. संध्याकाळचं सत्र आहे आणि संडे म्हटलं की फंड आहे. नक्की सुट्टीचा दिवस आहे आणि इथून पुढे आता मात्र सेमीफायनल आणि फायनल साठी क्रिकेट रसिकांची गर्दी देखील या स्टेडियम मध्ये पाहायला मिळेल. 6 वाजून जवळजवळ 4 मिनिटांचा वेळ झालाय. 1 तास सव्वा तास आपल्याकडे जरूर आहे परंतु आपल्याला बक्षीस वितरण देखील इथे उरकायचंय आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये सुरक्षित आपल्या घरी जायचंय. ही ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची पारितोषिक कोणाच्या नावे जाईल येणारे काही मिनिटं बाकी आहेत मित्रांनो आणि चॅम्पियन या स्पर्धेचा आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील पाठवायची असेल घाई करा प्लीज. 18 बॉल आणि 49 ची गरज आहे. म्हणजे जवळजवळ 16 धावांची सरासरी हवी आहे आणि नक्कीच कौतुक करेन मी पाडळीवाडी संघाचं ज्या प्रकारे कमालीची खेळी राहिली आहे. चला थोडीशी घाई करा. पंच देखील 6:15 वाजेल घड्याळामध्ये. थोडीशी घाई करा सर. या थोडीशी पायाला गती द्या. स्ट्रायकर जोडी प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला 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 घाई करा थोडं प्लीज सर. सहकार्य करा. पंचांना मी विनंती करतो विजयजी आपण देखील थोडीशी घाई करा सर. 18 बॉल आणि 49 ची गरज. पहिली ओव्हर पहिली प्रारंभी जोडी आपण पाहतोय स्क्रीनवरती. पहिली प्रारंभी जोडी रोहन आणि सुमित येतोय आणि तदनंतर मात्र एक ऑलराऊंडर खेळाडू ऑलराऊंडर कॅटेगरीचा खेळाडू यश येतोय बॉलिंग रनवेवरती. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल फेस करण्यासाठी बॅटर सज्ज होतोय. आणि एक आयोजन कमिटीची एक विनंती आहे मित्रांनो. एक सूचना आहे यानंतरच्या प्रत्येक मॅच 2 ओव्हरची खेळवली जाईल. कारण की आपण जर वर पाहिलं आभाळाकडे तर ढग आलेले आहेत. ढगांचा अंधार काळोख पसरलाय. त्याच्यासाठी 2 ओव्हरची मॅचेस खेळल्या जातील. इथे मात्र हो सुरेख काय लाजवाब डिलिव्हरी. गुडलेनचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय
डीप बॅक पॉइंटला प्रोटेक्शन जरूर आहे. इथे मात्र श्री गणेशा केला गेलाय. एक धाव वर्जित केली गेली. 2 धावांनी इथे श्री गणेशा झालाय. अकाउंट ओपन केलं जात आहे. 2 धावा अर्जित झाल्या धाव फलकावरती. विजयासाठी मित्रांनो 49 धावांची गरज आहे. 2 धावा जरूर मायनस झाल्यात. 47 ची गरज आहे. 17 बॉल आणि 47 ची गरज. मोठा मुकाबला मित्रांनो. हाय व्होल्टेज मॅच आहे मित्रांनो. दोन्ही शक्तिशाली संघांमध्ये चालले ही रणधुमाळी आहे. करमाळे विपक्ष पाडळीवाडी. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आली आहे. ओहो हो इथे सुरेख फटका सजवलाय परंतु बॅटची कट घेतली आहे. इथे मात्र यष्टीरक्षकाचे प्रयत्न शेवटपर्यंत जरूर केले गेले आहेत परंतु हाताला लागून 440 चा झटका लागून चेंडू मात्र धरणीला दान झालाय. कॅच सुटले यार. आणि इथे मात्र जितो पकडो कॅचेस जितो मॅचेस. कॅचेस विन मॅचेस मित्रांनो. परंतु प्रयत्नांची 100% इफर्ट 100% होते. यष्टीरक्षकातून झेल जरूर सुटले परंतु कौतुक करेन तुमचे प्रयत्न किती आहेत त्याला महत्व आहे मित्रांनो. रिझल्ट काही असो परंतु तुमच्या प्रयत्नांना किंमत आहे. नेक्स्ट बॉल राईट मुहूर्त मारा. परत एकदा जबरदस्त चेंडू चाकला गेलाय. हातळला गेलाय. बॉडीचा वेध घेतोय चेंडू आणि मिडल स्टिक वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेगावरती स्वार होऊन चाललाय हा गोलंदाज. गती प्राप्त केली. गती आहे या गोलंदाजाकडे. ज्या वेळेस 18 बॉल 49 ची गरज असते तेव्हा तेव्हा तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतात. त्या प्रयत्नांमध्ये बॅट्समन इथे फक्त बॅट स्विंग करतोय. ऑफ स्टिकला वारंवार ठेवला जातोय खेळाडूला. असफल होतोय बॅट्समन. सूर गवसला नाहीये. बॅट्स आणि बॉलचा मिलाप अजूनही झाला नाहीये. धाव फलकावरती जर हलकीशी मान फिरवली तर फक्त 3 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी जवळजवळ 49 ची गरज आहे. समीकरण चॅलेंज मोठे आहे. ओ हो इथे मात्र गुलाबजाम डिलिव्हरी तोफा कबूल केलाय. सरस 6 धावांनी आहे. आसमानी उतुंग फटका येतोय. येतायत 6 धावा. कौतुक करावं लागेल सुमित याचा. सूर गवसत नव्हता. डॉट खेळत होता परंतु ज्या प्रकारे मिळाला मोका दिलाय 6 धावांचा ठोका. आल्या त्या 6 धावा. समीकरण चेंज झालंय. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड म्हणजे 5 बॉलचा खेळ संपलाय सर. आणि 9 धावा जरूर झाल्यात. येस अतिरिक्त खेळाडू देखील सांगतोय भावा एक मॅच अजून देखील आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच संपूर्ण ओपन होईल. हो सन्मान दिलाय. जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो. या बॉलची कमाल आहे. या गोलंदाजाची कमाल आहे. क्षमता चांगली आहे परंतु 2 धावांपासून रोखू शकणार नाहीये मोठ्या खेळाडूला. 11 धावा धाव फलकावरती. बारा बॉल्स आणि 38 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल्स आणि 38 ची गरज. 19च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 19 रन्स तुम्हाला काढावे लागतील. पहिली ओव्हरचा विचार केला तर यश पाटीलची जबरदस्त षटकार एक जरूर आलाय परंतु 2 डॉट देखील आलेत. आणि इथे मात्र आता ओव्हर क्रमांक 2 साठी आता कोणावरती नजरा फिरवल्या गेल्यात पाहावं लागेल. इनॅट नंबर 2 ओव्हर क्रमांक 2 साठी येतोय मनोज. कॅप्टनचा विश्वास आहे मित्रांनो. मोठा खेळाडू आहे आणि 12 बॉल 38 ची गरज असताना मात्र ओव्हर क्रमांक 2 ज्याच्या खांद्यावरती संपूर्ण मदार दिले विश्वास ठेवलाय. इथे मात्र ही ओव्हर हे 6 बॉल मॅचचं समीकरण मॅचचा रिझल्ट ठरवणार. आणि मनोज येतोय. रोहन आणि सुमित सेट जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभी आहे. इथून पुढचा प्रत्येक चेंडू हा संघर्षमय असेल. ओहो इथे थोडासा स्लो टाकलाय चेंडू. ऑफ साइड वरून चेंडू फटकावलाय. चुकी होते आणि चुकी झाली हलकीशी मी म्हणेन परंतु इथे या चुकीचं संधीचं सोनं करता आलं नाहीये. खेळाडूकडे जरूर चेंडूवरती नजरा शेवटपर्यंत ठेवायच्या होत्या परंतु डीपमिट विकेटला हलकीशी चुकी झाली आहे. झेल सुटलाय. इथे संधी आहे मी म्हणेन. पाडळीवाडी संघ देखील आता कमी नाहीये मित्रांनो. या आधीची मॅच आपण पाहिली त्या टीमची. मोठ्या टीमला त्यांनी पराभूत केलंय आणि इथे मात्र आता या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले जात आहेत. मनोजचं कौतुक करेन मित्रांनो. संधी निर्माण करून दिली होती परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये. ओहो हो कानाला हवा देऊन चेंडू निघून चाललाय. कानाच निघून चाललाय. सांगून जातोय मी आलोय डॉट म्हणून. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. डॉटची सांगता होते. मनोज वेगावरती स्वार होऊन चाललाय हा गोलंदाज.
दुसरा बॉल देखील काय सुरेख वेग प्राप्त करतोय. बॉल क्रमांक 3. इथे लेग स्टिकच्या दिशेने चेंडू जातोय. अवे फ्रॉम द बॉडी दिशा से भटक गया है गोलंदाज आणि दरम्यान वाईट चेंडूची सांगता होते. दिशा खराब त्याची दशा खराब मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण म्हणतो. इथे पात्र दिशा खराब म्हणून वाईट चेंडू आलाय. लेग स्टिकच्या दिशेने चेंडू निघून गेला. अवे फ्रॉम द बॉडी वाईटच्या स्वरूपात येथे एक धाव. मनोज नेक्स्ट बॉल. इथे बॅट स्विंग झाले. बॅट फिरली गेले आणि केवळ कनेक्शन मध्ये गडबड झाली आहे. बॅटचं आणि बॉलचं काही कनेक्शन नाहीये. परत एकदा येतोय डॉट. म्हणजे आतापर्यंत आपण जर या 2 ओव्हरचा विचार केला ना तर 4 बॉल डॉट आलेत. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर 9 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉल त्यातले डॉट आले सर. ओ हो इथे बॉडीचा वेळ जरूर घेतलाय. चुकी झाली. क्रिकेटची आत्महत्या इथे घडताना दिसते, पाहायला मिळते मित्रांनो. मोठा बॅट्समन आता इथून माघारी निघालाय. थोडासा पवेलियनमध्ये थोडीशी चलबिचल चालू झाली मित्रांनो. 49 धावांचं आव्हान आहे आणि आता मात्र 35 रन्सची गरज आहे. 8 बॉल आणि 35 ची गरज आहे. या 2 बॉल वरती 2 मोठे बाहुबली फटके खेळावे लागतील. शेवटची ओव्हर जर थोडीशी सोयीची बनवायची असेल तर या 2 बॉल वरती मोठे फटके जरुरी असेल. कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे या बॅटरकडे. इनॅट क्रमांक 3 ला येतोय अजितला आपण पाहतो स्क्रीनवरती. क्षमता जरूर आहे. 8 बॉल आणि 36 ची गरज मित्रांनो. 36 चा आकडा या 2 टीम मध्ये. 12वा खेळाडू आहे. थोडासा हलकासा आवाज जरूर आलाय. यस नवीन बॅट्समन आपण पाहतोय परंतु एकदा अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ होते. व्हाईट बॉलची सांगता झाली. समीकरण चेंज झालंय. 35 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 35 ची गरज. या 2 चेंडूंवरती मॅचचा रिझल्ट आहे. यस व्हाईटची देखील सांगता झाली आहे. फटका जरूर चांगला सजवलाय परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक देखील फ्लंबल झालाय. क्षेत्ररक्षकाकडून हलकीशी चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. डीप पॉइंटला प्रोटेक्शन जरूर होतं परंतु इथे फ्लंबल झालाय खेळाडू. आभाळामध्ये ढग देखील आले. थोडासा काळोख पसरलाय. यस एक शॉट देखील येतोय. पंधरा रनवर स्कोर कार्ड. इथे मात्र परत एकदा फटका मोठा खेळवायचा प्रयत्न होता. इथे मात्र आता चेंडू स्विंग होतोय हलकासा. डीप बॅक पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्ड केला गेला. थ्रो केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात. समीकरण चेंज झालंय. 6 बॉल 32 ची गरज आहे सर. या ओव्हर मध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं होतं, अनिवार्य होतं परंतु इथे असफल झालाय बॅट्समन. दरम्यान विकेट देखील मोठी आली आहे. आणि याआधी आपण पाहिलंय 45 धावांची खेळी ज्या खेळाडूने खेळली आहे तो खेळाडू आता इथे स्ट्राईकला आहे. त्या खेळाडूचा मुकाबला करावा लागेल. मॅच जरूर थोडीशी अवघड झाली आहे. माफ करा 53 धावा ज्याच्या बॅट मधून आलेल्या तोच खेळाडू अजितला आपण स्क्रीनवरती पाहतोय स्ट्राईकला. 6 बॉल 32. अजित काहीतरी कमाल करेल का पाहावं लागेल मित्रांनो. 6 बॉल आणि 32 ची गरज आहे. चमत्कार होईल का या मॅच मध्ये. पहिला बॉल जरूर बॅटची कट ड्रॉपिच घेतले आणि की चेंडू इथे मात्र विकेट किपरच्या पाठीमागे जातोय. इथे मात्र आता कोणतीही प्रयत्न केली नाहीये. मोठा खेळाडू आहे अजित आणि अजितला माहिती आहे इथे मात्र जर चमत्कार झाला, नो बॉल जर पडले तर इथे मात्र मॅच परत जिवंत होईल. प्रयत्न करावे लागतील. क्रिकेट हे शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न 100% करावे लागतील आणि त्या प्रयत्नांच्या मध्ये ही चालली धडपड. ओ हो सूर्य काय जबरदस्त गोलंदाजी आहे. थोडीशी दिशा खराब झाली आहे आणि व्हाईट बॉलची सांगतात. हलकीशी विंडो उघडली गेली आहे आणि याच्यासाठी या अजितला पाहतोय आपण. स्ट्राईकला जो उभा राहिलाय त्याच्यासाठी उभा राहिलाय की इथे नो बॉल जर आला, षटकार माझ्यामध्ये क्षमता आहे षटकार मारण्याची म्हणून साठी मी तळ ठोकून उभा आहे सांगून जातोय. प्रत्यय इथे आलाय. ओ हो काय जबरदस्त शॉट. फटका सजवलाय. 6 धावांची गगन भरारी आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकावरून चेंडू मानस सरोवर स्टेशन पवेलियन एंडकडे फरार होतोय सरळ 6 धावांसाठी. समीकरण चेंज होतोय. 4 बॉल आणि 25 ची गरज.
म्हणजे एखाद्या बॅट्समनने जर सपोर्ट केला असताना तर अजितकडे क्षमता होती. अजितने मात्र इथे ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मित्रांनो. आता मात्र जवळजवळ मॅच संपले मी म्हणेन, कारण 3 बॉल आणि 25 ची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी असेल मित्रांनो. सुरेख असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचे बॉल टाकतोय, मोठा खेळाडू थांबवलाय इथे मात्र. परत एकदा येतोय दरम्यानचा मोठा ब्लास्ट, षटकार, 6 धावा. परंतु इथे या 6 धावा पुरेशा नाही आहेत मित्रांनो. उशीर झालाय मी म्हणेन. 2 बॉल 19 ची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी असेल. पाडेवाडी विपक्ष करमाळे मॅच रंगली होती. 49 धावांची गरज होती, परंतु इथे मात्र फक्त औपचारिकता बाकी असेल या मॅचची मित्रांनो. चला नेक्स्ट मॅच. स्क्वॉड सज्ज करायचंय, स्क्वॉड सज्ज राहायचंय. लगेचच लाईन अप करत मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो जायचंय आपण. 6:17 अवधी झालाय. या चला दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी प्लीज सहकार्य करा. थोडाही उशीर नकोय मित्रांनो. पळत यायचंय. करमाळे या आणि विनिंग या मॅच मध्ये जी टीम विन होते करमाळे या. चला आपला कॅप्टन पळत यायचे मित्रांनो. ही मॅच